नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार। मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या नोंदणीमध्ये मोठा बदल झालेला आहे। हे कागदपत्र तयार ठेवा तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा टॉपिक होणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर व्हिडिओला लगेच सुरू करूया, सविस्तर माहिती जाणून घेऊया। पीएम किसान योजनेच्या नोंदणीमध्ये मोठा बदल, ही कागदपत्र असणं आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसानच्या पोर्टलमध्ये मोठा बदल झालेला आहे। नवीन डॉक्युमेंट्स ॲड झालेले आहेत। काय आहे डॉक्युमेंट्स आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेचा उद्दिष्ट देशातील लहान शेतकरी आर्थिक मदत देणे। मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत अनेक आव्हाने अडचणी येत आहेत, त्यामुळे ही योजना नेहमी चर्चेत राहते। आज आपण या योजनेबद्दल नवीन माहिती जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 1 डिसेंबर 2018 पासून ही योजना जाहीर झाली होती। त्याचबरोबर 1 फेब्रुवारी 2019 पासून ही योजना कार्यरत आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात। हप्त्याप्रमाणे 2,000 रुपये हप्ता पडतो। मित्रांनो, ही सर्व माहिती आपल्याला माहितीच आहे। या पीएम किसान योजनेमध्ये नवीन पोर्टलमध्ये नवीन कागदपत्र ॲड करायचे आहेत, ते आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक पहा। पीएम किसान योजनेतील नवीन बदल, मित्रांनो लक्षपूर्वक ऐका। आता पीएम किसान योजनेतील एक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे। या नवीन बदलानुसार नोंदणी प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत। हे बदल शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे होणार आहेत, कारण याच्या पात्रतेवर आता थेट परिणाम होणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता जाणून घेऊया नवीन बदल काय झाले आहेत। बदल क्रमांक 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचा फेरफार हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे, जो शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मालकी हक्काचा पुरावा देतो। यामुळे शेतकरी 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीपासून जमीनधारक करत असल्याचे सिद्ध होते। बदल क्रमांक 2 1 महिन्याच्या आतील 7/12 उतारा हा दस्तावेज शेतकऱ्याच्या जमिनीच्या वर्तमान स्थिती माहिती देतो। हा अवैध असणे आवश्यक आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचा 7/12 हा 1 महिन्याच्या आतील असेल तर तुम्ही ह्या पोर्टलवरती आता नवीन नोंदणी करू शकतात। बदल क्रमांक 3 पती पत्नीचे आधार कार्ड हे कागदपत्र शेतकऱ्याची ओळख सिद्ध करण्यासाठी आवश्यक आहे। त्याचबरोबर बदल क्रमांक 4 वारस म्हणून 1 फेब्रुवारी 2019 नंतर जमीन आली असल्यास यामध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत। ऑप्शन क्रमांक 1 मृत व्यक्तीच्या नावाचा 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचा फेरफार। ऑप्शन नंबर 2 मृत्यू दाखला। ऑप्शन नंबर 3 वारसाचे नाव असलेल्या फेरफारची प्रत। ऑप्शन नंबर 4 1 महिन्याच्या आतील 7/12 उतारा आणि ऑप्शन नंबर 5 पती पत्नीचे आधार कार्ड। म्हणजे की शेतकरी मित्रांनो, यामध्ये 1 फेब्रुवारी 2019 नंतर जर तुमच्या नावावरती जमीन झालेली असेल किंवा वारसा हक्क आलेला असेल तर तुम्हाला सांगितलेले हे 5 ऑप्शन तयार ठेवणं गरजेचं आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, या सर्व कागदपत्राची ऑनलाईन अपलोड करणं आवश्यक आहे। यापैकी एकही कागदपत्र नसल्यास संबंधित शेतकऱ्याचा अर्ज रद्द केला जाऊ शकतो। मित्रांनो, सांगितलेले जेवढे डॉक्युमेंट्स आहेत तेवढे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, जे नवीन नोंदणी करणार आहेत त्यांच्यासाठी। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची सूचना आहे, यापूर्वी तुम्ही जर पीएम किसानचा फॉर्म भरून दिलेला असेल किंवा ऑनलाईन अपलोड केलेला असेल, ते सर्व फॉर्म आता रद्द करण्यात येणार आहेत। यामुळे सर्व शेतकऱ्यांना नव्याने अर्ज भरणं किंवा नव्याने अर्ज करणं आवश्यक आहे। सांगितलेले सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स एखादा नसेल तर तुम्हाला पीएम किसानचा योजनेचा लाभ घेता येणार नाही। या नवीन योजनेचं महत्त्व जाणून घ्या थोडक्यामध्ये। शेतकरी मित्रांनो, हे जे नवीन बदल केलेत यामुळं काय होणार आहे की जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनाच आता मदत 100% मिळणार आहे। जे भ्रष्टाचार करून, जे बोगस काम करून योजनेचा लाभ घेत होते, ते असे शेतकरी आता यामध्ये बसणार नाही आहेत, ते उघडं पडणार आहेत, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व कागदपत्र तुम्ही तयार ठेवा। तुम्हाला जर पीएम किसान नवीनची नोंदणी करायची असेल तर यामध्ये पहा, तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅन करून ठेवा। ऑनलाईन अपलोड करतावेळेस तुम्हाला ते काम येणार आहे। त्याचबरोबर तुमचे बँकेचे डिटेल, आधार कार्डचे फोटो, सर्व काही माहिती तुम्ही
तुमच्या मोबाईलमध्ये स्कॅन करून ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरता वेळेस ते कामं येणार आहे. आणि जे सांगितलेले डॉक्युमेंट्स आहे ज्या शेतकऱ्यांकडे आहेत ते शेतकरी आता यासाठी पात्र ठरणार आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आणखी माहितीसाठी काही संपर्क करायचा असेल तुमच्या तालुक्यातील कृषी अधिकाऱ्याकडे तुम्ही संपर्क करू शकता किंवा कृषी विभागाकडे संपर्क करू शकता किंवा आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही त्या संदर्भात तुमचा प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि मित्रांनो, दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी. आणि शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आम्ही त्या संदर्भात तुमचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.